पोलीस आयुक्तालय एसपी कार्यालयाला आपण व्हिजिट देऊन पोलीस कार्याविषयीची आपण परिपूर्ण माहिती मिळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोलिसांचे शस्त्र, त्याचा वापर कसा केला जातो, कोणकोणते विभाग असतात आणि त्या विभागामध्ये काय काय कार्य चालतं हे लिहिलेलं आहे. कोण कोण गेलं होतं जालना एसपी ऑफिसला बरात करा. ठीक आहे, धन्यवाद करा. तर या पोलीस कॅडेट प्रोग्राम अंतर्गत स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा एक भाग ठेवण्यात आलेला आहे. त्याला डिफेन्स म्हणतात, बचाव किंवा संरक्षण स्वतःचं. आपण दैनंदिन जीवनामध्ये बाहेर फिरत असताना अनेक अडचणी येतात. तुम्ही दररोज पेपरमध्ये वाचत असताल की पेपरमध्ये बरीचशी माहिती ही मुलींची अशी छेड काढली तशी काढली, शाळेमध्ये किंवा बाजारात गेलेलं असताना असं तसं सर्व तुम्हाला पेपरमध्ये वाचायला मिळतं. तर या अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगाला आपल्याला कसं तोंड देता यावं यासाठी शासनाचं उद्दिष्ट असं आहे. मागच्या 2 वर्षापूर्वी तर दर वर्षाला स्वसंरक्षण प्रशिक्षण हे 10 दिवसाचं चालायचं, परंतु मागच्या 2 वर्षापासून 2-3 वर्षापासून हा जो कार्यक्रम होता तो बंद करण्यात आलेला आहे आणि त्याच्याऐवजी हे केंद्र सरकारद्वारे कॅडेट पोलीस कॅडेट कोर्स हा कार्यक्रम सुरुवात करण्यात आलेला आहे संपूर्ण भारतामध्ये. आणि या कार्यक्रमाअंतर्गत मुलांना, महिलांना बाहेर वागत असताना, फिरत असताना, शाळेत जात असताना, बाजारात जात असताना किंवा कुठेही बाहेर फिरत असताना समजा अचानक काही जर अडचण आली तर त्या अडचणीचा मुकाबला, त्या अडचणीला आपण कसं तोंड द्यावं याच्यासाठी काही प्राथमिक स्वरूपामध्ये तुम्हाला स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे दिले जायला लागले. म्हणून आज आपण आपल्या शाळेमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर हे सर ज्ञानेश्वर चव्हाण सर हे तुम्हाला स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे देणार आहेत. म्हणजे जी काही प्रसंग अचानक जर उद्भवला तर मला अडचण येऊ नये, काही समस्या उद्भवली तर तुम्हाला स्वतःला तुम्हाला तोंड देता यावं याच्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण आपल्या शाळेमध्ये आज द्यायला सुरुवात केलेली आहे. हे कार्यक्रम आपण 2 दिवस केला. तुम्हाला 5-6 दिवसाखाली सुद्धा मुलींना 8वी-9वीच्या मुलींना मी सांगितलं होतं का नव्हतं? तुम्हाला शनिवारी आणि सोमवारी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचं धडे दिले जाणार किंवा प्रशिक्षण दिलं जाणार, त्याच्यासाठी सर्वांनी उपस्थित राहा असं तुम्हाला 4-5 दिवसाखाली तुम्ही येऊन गेलेल्या दिवशी 4-5 दिवसाखाली तुम्हाला सांगितलेलं होतं. तरी परंतु आम्हाला कसं आहे, जे फुकट मिळतं ना ते पचत नाही. फीस भरलेला दंड द्या, 1000 रुपये द्या, 2000 रुपये, तेव्हा ते महत्व पटायला लागतं. फुकटचं पटत नाही आम्हाला. अनेकांनी जीव तोडून सांगा, यांच्या फायद्याचं सांगा, स्कॉलरशिपचं सुद्धा त्या बाळाला लेकरायला वाटतं या मास्तरचं काहीतरी स्वार्थ आहे, याला मिळणारे काहीतरी, पण ध्यान देत नाही. आणि नंतर मग ऐन त्यांना स्कॉलरशिप पैसे नाही आले तुम्ही येऊन आम्हाला म्हणता सर आम्हाला पैसे नाही मिळेल. आणि कसे मिळतील? ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस तुम्ही म्हणजे प्रतिसाद देत नाही असं आहे. तर सामोरं सुद्धा बऱ्याचशा मुली गैरहजर राहिलेल्या, आम्हाला त्याच्याशी घेणं नाही. आम्हाला जो कार्यक्रम पूर्ण करायचा आहे त्या अंतर्गत ज्या मुली आलेल्या आहेत त्यांचा आम्ही कार्यक्रम घेऊ आणि कार्यक्रम हे पूर्ण करू. तर आज सुद्धा 10 ते 11 हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सोमवारी सुद्धा न चुकता सर्व मुली 10 ते 11च्या वेळामध्ये हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. म्हणून सोमवारी सुद्धा कोणीही गैरहजर राहायचं नाही. जे आलेले आहेत त्यांना सुद्धा सांगायचं त्या मुलींना सुद्धा या म्हणून. 2च वेळ घेणार होता मी, आज आणि सोमवारी. राहील लक्षात तुमच्या सर्वांच्या? ठीक आहे. आता सर तुम्हाला या स्वसंरक्षण प्रशिक्षणाविषयी थोडीशी माहिती देतील. त्याच्या अगोदर तुम्हाला एक प्रसंग सांगतो. आपल्या शाळेची मुलगी 2 वर्ष झाली या गोष्टीला, तिचा मर्डर झाला बघायची. बाजारपेठीमध्ये चाकून मारून टाकला नाही का मुलीला? तुम्ही ऐकलेलं असेल नसेल, ऐकलं ना? ते आपल्या शाळेची मुलगी होती, 10वी मध्ये गेलेली होती. असा काही जर प्रसंग जर उद्भवला तर त्या मुलींना सुद्धा त्या काळामध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षणाचं धडे दिलेलं होतं, ट्रेनिंग दिलेलं होतं, परंतु तुम्ही विसरून जाता किंवा सिरियसली घेत नाही.
तर असं काही प्रसंग किंवा कोणी छेडछाड करायला लागलं, एक तर तुम्ही पटकन घरी तर सांगायचं, असा काही प्रसंग उद्भवला तर शाळेत मुख्याध्यापकांना किंवा तुमच्या वर्ग शिक्षकांना सांगायचं तात्काळ सर असं असं व्हायला लागलेलं आहे. आलं का लक्षात? म्हणजे घरचे तर काळजी घेतात, नाहीतर घरी तर सांगायचं 100%, आणि शाळेत पण सांगायचं. शाळेत जर काही घडत असेल गपचूप बसायचं नाही. म्हणजे का, तुम्ही जर सांगितला तर भविष्यात काही जर प्रसंग उद्भवायचा आहे तो उद्भवणार नाही, म्हणून तात्काळ सांगत जायचं. आणि हे जे स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा फायदा करून घ्यायचा. एखाद्या वेळेस कोणी आपल्याला त्रास द्यायला लागलं, काही छेड काढायला लागलं, तर त्यावेळेस आपण स्वतः आजूबाजूला कोणीच नाही, तुम्ही एकट्याच आहात, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला स्वतःला सुद्धा त्याचा मुकाबला करता आला पाहिजे. आलं का लक्षात? आताच 1-2 महिन्यापूर्वीची घटना कुठली तर औरंगाबाद कुठली तरी एका मुलीची एक मुलगा छेड काढत होता. त्या मुलीनं अक्षरशः त्याला धरून खूप मारलं त्याला, त्या मुलाला. मग लोक जपले. आलं का लक्षात? म्हणून घाबरायचं काही कारण नाहीये. आलं लक्षात? आता तुम्हाला सर तुम्हाला या स्वसंरक्षण प्रशिक्षणाची थोडक्यात माहिती सांगायचं आणि कार्यक्रमाला सुरुवात करा लगेच. तर मी तुम्हाला 2 शब्द आपले क्लासेस सेल्फ डिफेन्स शिकवण्यासाठी 2 शब्द सांगू इच्छितो की आता 7-8 दिवसापूर्वी सुद्धा एक घटना झाली आहे की कॉलेजमध्येच एका मुलीनं त्यांना 5 मिनिटापर्यंत असं चाकू लावलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना जर डिफेन्स जर काहीतरी माहिती क्लासेस लावत त्यांना संरक्षण करणार असतं 5 मिनिटापर्यंत तो मुलगा इकडे तिकडे असं बघत होता. कारण त्यांनी बाजूच्या एरियामध्ये मुलं होते ते त्यांचं जीव वाचू शकले, त्यांनी जवळ आले तर त्यांचं गळापासून हत्या करण्यात आली सुरतमध्ये. तर असं आपल्याला घटना घडू नये म्हणून मी आपल्याला डिफेन्स शिकवणार. जर आपल्याला चाकू लावलं त्या प्रसंगी आपण काय करायचं, कोणती सावधगिरी बाळगायची. जर असं चाकू लावला तर कोणताच उपाय नाही आपल्याला वाचण्यासाठी. असं जर एखाद्याला चाकू लावला पाठवा त्याच्यासाठी कोणताच उपाय नाही, वाचू शकत नाही आपण. तुम्ही त्याला महागाई केलं तर तो खाली पडला तर तुमचे गळा कापणार आहे, बरोबर? कोणताच असा उपाय नाही त्यामध्ये, आपण जीव वाचू शकत नाही. पण एक अशी ट्रिक आहे की त्याने आपण जीव वाचू शकतो, मी तुम्हाला सांगणार आहे, बरोबर? तर पहिली गोष्ट आपण गळ्यापासूनच घेऊया. तर एखादी मुलगी असं या धाडस निर्माण करायचं. तुम्ही मला सांगायचं तुम्ही जोपर्यंत घाबरता तोपर्यंत तुम्ही बाहेर करू शकत नाही. तर एखाद्या ठिकाणी तुम्ही काय करता, घाबरता. म्हणजे तुम्ही घाबरता म्हणजे तुमचं रस्त्यावरती कॉन्फिडन्स नाही, म्हणून घाबरायचंच नाही. तर आता मी तुम्हाला ट्रिक टाकणार आहे की गळा धरल्यानंतर कोणती ट्रिक वापरायची. माझा गळा धरू शकतो असं किंवा